राज्यसभेत आज विविध विषयांशी संबंधित चर्चा झाली। 4 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्तावातील चर्चेदरम्यान आपल्या भाषणातील काही मजकूर काढून टाकल्याबद्दल राज्यसभेत आज काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सभागृहाचे सभापती CPR राधाकृष्णन यांच्याकडे आपला आक्षेप नोंदवला। हा मजकूर राज्यसभेच्या वेबसाईटवर अपलोड होणार नसल्यास आपण तो सार्वजनिक स्वरूपात लोकांसमोर आणू असा इशारा खरगे यांनी दिल्यावर सभापती राधाकृष्णन यांनी खरगे यांना तसं करता येणार नसल्याचं स्पष्ट केलं। मात्र खरगे यांनी सभापतींनी घेतलेल्या निर्णयावर आक्षेप घेण्याची खरगे यांची कृती विरोधी पक्षनेते पदाला धरून नसल्याची आणि त्यांनी सभापतींचा मान राखला पाहिजे असं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी निदर्शनास आणलं। यावेळी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांना पंजाबमधल्या शेतकऱ्यांच्या समस्यांसंदर्भात प्रश्न विचारल्यावर त्यांनी हे सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही पंजाब हे राज्य शेती आणि इतर अनेक गोष्टींसाठी महत्त्वाचं राज्य असून या राज्यातल्या शेतकऱ्यांना कोणत्याही समस्येला तोंड द्यावं लागणार नाही यासाठी केंद्रातलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार प्रयत्नशील आहे असं ते म्हणाले। लढाऊ सज्जता वाढवण्यासाठी 3,60,000